हरी रामकृष्ण हरी. मी बाबासाहेब माणगाव गायकवाड पाणी येथील शेतकरी डिझेलसाठी सकाळपासून फिरू आलो. आता इथे डिझेल आहे म्हणून माहिती मिळाली, पण 2-4 घंटे डिझेल शेवटी मिळतं का नाही मिळतं भरोसा नाही. कांद्याला आता भावनी कांद्याची पट्टी आज कांदी कुण आलो बा कोपर गाऊन लाईन लागली कशासाठी लागली? डिझेलसाठी लाईन लागली. डिझेलच मिळत नाही. शेतीचे काम करायचे, नांगरायचं वखरायचं, कांद्याचे रान मोकळे आले ते तयार करायचे आणि डिझेल तर मिळाला. मग आता सरकारने याचं काहीतरी करावं, डिझेल द्यावं शेतकऱ्याला, व्यापाऱ्याचं याचं त्याचं कमी करावं आणि आमच्या शेतीमालाला भाव वाढून द्यावा. खूप परीक्षा झाली, सगळे शेतकरी व्हायला आले. 1 किलोमीटर सांगितलं की आवश्यक असेल तेवढंच वापरा. आम्ही का पितो का डिझेल? मग आम्ही का डिझेल पितो का? शेतीच्या कामालाच वापरतो ना शेतकरी. पहिले किंवा शेती शेती करा म्हणून सांगितलेलं आहे. हो, आम्ही समजतो पहिले, पण आता पुढची पिढी सांभाळ तयार नाही ना. मोदीने टीव्ही दिला, मोबाईल दिला, तो आयफोन दिला, बाप फोन द्यायचा राहिला आणि मग त्याच्यामुळे बिघडले पोरं. आता एवढ्या लाईन मध्ये आपल्याला पेट्रोल मिळेल का? नाही, भरोसा कमी मिळणार नाही, भरोसा कमी नाही. पण आपले आशे ना थांबलं भेटेल अशा आशा. डिझेल करता लोक भेंडाला फाटत तिथून बी राहिले 5-5 लिटर डिझेल द्या. ही कोणती रीत झाली शासनाची? शासनाने समजा बंद करून टाकायला पाहिजे. आजच्या दिन आहे ना मोदीचे. काय संकट आलेलं आहे समजा शेतकऱ्यावर. कांद्या गेलं तर 2 रुपये भाव आणि डिझेल गेलं तर 3 रुपयाने वाढ. बाबासाहेब गोरख बुट्टे. कशासाठी लाईन आहे आणि काय कारण? काय नाही, हे डिझेल साठी लाईन आहे आणि काही लोक पेट्रोल साठी लाईन लावून बसलेली. किती वेळापासून? साधारण पाऊण तास झाला आम्हाला. आमच्या अगोदर समोरची गर्दी आहे. लाईन लावायचं कारण काय? डिझेल तर मिळते सगळीकडे, पेट्रोल मिळणार आहे नाही, बहुतेक सगळ्या पंप कोरडे ठाक झालेले. आमच्या माहितीनुसार हे इराण अमेरिका युद्धामुळे झालेलं आहे असं ऐकून. साखळी जी विस्कळीत झालेली ते सगळी. राम काशीनाथ काळे, मालगाव. लाईन लावून बसलेलं काय कारण आहे? डिझेलची कमतरता असल्यामुळे ना शेतकऱ्यांची ना शेतीचे नांगरटी झालेली नाही अजून. त्यामुळे ना सगळे शेतकरी बांधव इथं ना सगळे उभा आहे इथं लाईनीत. परंतु डिझेल टंचाई तर नाहीये, परंतु एवढं लाईन लावायचं काय कारण? नाही, डिझेल टंचाई नाही आहेच ना. का बरं नाही म्हणतात? कारण की इथं एवढे लाईन कशामुळे लागलेली? कमी असल्यामुळे ना टँकर येत नाही. आल्यानंतर शेतकऱ्याला पुरेसं डिझेल मिळत नाही ना. काय सांगशील लाईन लावून? इथं असा म्हणजे खूप शेतकऱ्याला खूप असा त्रास होतोय. अशी माझी नम्र विनंती की मोदी साहेबांना तेलाचे भाव जोडे त्यांनी कमी करावा अशी माझी एक इच्छा आहे. कारण की खूपच असं एक तर कांद्याला भाव नाही, शेताला शेतकऱ्याच्या कोणत्या शेताला भाव नाही. कशा करता लावली? लाईन डिझेल करता लावली ना. मला 4 तास झाली येऊन. खूपच आता त्रास होतोय. उन्हात इथे उभा राहावं लागत आहे. खूपच माझ्या त्रास होतोय. आम्हाला काय बोलतो. माझं सुशांत आल्लाट. काय करतोय? कामणारी माणसं या उन्हात उभा राहावं लागतं.